दिंडोरी तालुक्यातील बाडगीचा पाडा शिवारातील गट नंबर 58 मध्ये तात्याबा तुकाराम गायकवाड यांच्या शेतातील सुमारे 30 ते 35 फूट खोल विहिरीत मंगळवार दिनांक 16 रोजी 8 ते 9 महिन्याचा नर बिबट्या पडल्याची घटना घडली। सकाळी शेतात गेलेल्या नागरिकांना विहिरीत हालचाल दिसून आल्यानं त्यांनी पाहणी केली असता बिबट्या अडकलेला असल्याचं निदर्शनास आलं। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच ननाशी वन परिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी व वन विभागाचे बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विहिरीच्या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आला। बिबट्या जखमी होऊ नये तसेच नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत काळजीपूर्वक राबवण्यात आले। यावेळी वन विभागाने पिंजरा, दोरखंड, शिडी तसेच आवश्यक सुरक्षा साहित्यांच्या साह्याने बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले। विहीर खोल असल्याने व बिबट्या घाबरलेला असल्यामुळे रेस्क्यूमध्ये अडचणी येत होत्या। मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयम राखत सुमारे 3 ते 4 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले। बिबट्याला बाहेर काढल्यानंतर तत्काळ पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली। तपासणीत बिबट्या सदृढ असल्याचे निष्पन्न झाले असून कोणती गंभीर इजा नसल्याचे आढळले। प्राथमिक उपचारानंतर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला ननाशी वन परिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे। या यशस्वी रेस्क्यूमुळे मोठा अनर्थ टळला असून ग्रामस्थांनी वन विभागाची तत्परता व कार्यक्षमतेचं कौतुक केलं आहे। दरम्यान शेतातील उघड्या विहिरीमुळे वन्य प्राण्यांसह जनावरांनाही धोका निर्माण होत असल्याने अशा विहिरींना तातडीने संरक्षक कठडे किंवा जाळी बसवण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे। या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन परिक्षेत्राच्या ननाशीच्या वन परिक्षेत्र अधिकारी एस मुसळे व वन परिमंडळ अधिकारी जे अमलूक, वनरक्षक लक्ष्मण गायकवाड, जगदीश चौधरी, मनोज गावंडे, गणेश अहिरे, कृष्णा गांगोडे, आरपी गायकवाड, प्रमिला गावित यांच्यासह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।